केवढे मस्त खांब आहेत, मोठे मोठे, आणि आतमध्ये केवढे मस्त ती डिझाईन आहे बघा. वाव. सो आपण आलोय मुख्य वाटेवरती. आता इकडे सरळ गेलात तर अंबा अंबिका आणि भूत लेणी आहे, आणि आपण मगाशी एक्सप्लोअर केली ती डाव्या साईडला भीमाशंकर. चला भूत लेणी आणि अंबा अंबिका पाहूया. वाट छान आहे. आपल्यासोबत आहे माझी बायको कोंबडी. सो एक थोड्याच वेळात ते पायऱ्या चालू होतील. आता शांती इथे पण कुणीच नाही आहे. आज शनिवार आहे. हे बघा इथे पायऱ्या आता चालू झाल्यात, बॅरिगेट सुद्धा लावलाय. पावसाळ्यात काय भन्नाट सीन असेल इथे. आलोय आपण वरती. मस्त समोर मोकळं अंगण आहे. पावसाळ्यात इथे पूर्ण गवत येतं, खूप छान दिसतं. फोटो पाहिलेत मी, काय मस्त दिसतंय बघा. इथे पायऱ्या आहेत वरती जायला. पायऱ्या केवढ्या मोठ्या आहेत, प्रशस्त. वरती अशा खोल्या आहेत मस्त, 3 मजली आहे. आणि इथे खाली पाण्याची टाके, पाणी सुद्धा आहे. केवढे मस्त खांब आहेत, मोठे मोठे, आणि आतमध्ये केवढे मस्त ती डिझाईन आहे बघा. वाव, छान. एक लेख लिहिला आहे काहीतरी, आणि इथे वरती सुद्धा काहीतरी लिहिलं आहे. आतमध्ये स्तूप आहे, बुद्ध स्तूपा. छान. इथनं असं पाणी पाजत असणार आहे. खूप जास्त प्रमाणात पाणी असेल असं वाटतं. दोन्ही बाजूला आहे. आणि बुद्ध स्तूपा एवढा उंच असं मस्त. छान आहे. आपण ही एक्सप्लोअर केली. तर ह्या बघूया. इथे सुद्धा लेक आहे बाहेर, आणि हा स्तूपा केवढा छान कोरी वाटतोय बघा, खूपच छान. आणि या केव्स बघूया. 27 नंबर, भरपूर आहे तिथे. ही एक रूम आहे, दरवाजा सुद्धा छान लावलायचा. ही एक आहे खोली, आणि इथे सुद्धा मंकाळा आहे बघा, मंकाळाचा खेळ. या खोलीत कदाचित पाणी पडत असणार जास्त, त्यामुळे झिरपलंय. छान आहे स्तूपा. वाव, किती छान वाटतंय म्हणजे बघायला. छोटासा आहे पण मस्त वाटतंय. आणि इकडे एक लेणी, जर काम चालू होतं ॲक्च्युली. हे थोडं काम केलं ह्याच्यावरती, बरंच कोरीव असं छान केलंय, मस्त वाटतंय. आणि ह्याच्यावरती इथे सुद्धा खोल्या आहेत, त्याला इथनं असं जात असणार आहेत. बघूया आपण वरती पण जाऊन एक्सप्लोअर करूया. अंबा अंबिका केव समूह. या ठिकाणी पण हे छान असे दरवाजे बसवलेत, कस्टमाइज, आणि कोरीव सुद्धा आहे वरती. 4 खोल्या आहेत छोट्या. आता आपण नव्हेत या ठिकाणी वरती. चला. असं समोर पटांगण छान दिसतंय एकदम. अच्छा, ते पाण्याची टाकी आहे बघा, पाणी आहे सुद्धा. सुद्धा काही खोल्या आहेत. नंबर 34. या सर्व खोल्या आहेत, दरवाजे लावलेत नवीन छान. पण एक खोली आहे शेवटची, त्याला तर टाळं सुद्धा लावलं. अशा प्रकारे अंबा अंबिका केव्हचा हा लेणी समूह मस्त आहे. तर आपण मुख्य लेणी पाहिली, वरच्या आपण खोल्या
पाहून आलो. आता इथे खाली बघूया. इथे पण एक स्तूप आहे आणि ह्या बाजूला खाली हे सर्व पाण्याच्या टाक्या आहेत. इथे खोल आहेत अशा. इथे वरती पण आहे बघा मस्त. आणि असं इथनं वरती जायला पायऱ्या आहेत. चलो वरती जाऊया. खूप छान. अरे या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे देवीचं दिसतंय. इथे काहीतरी आहे. या बाजूला सुद्धा आहे. इथे पण मंकाळा खेळ आहे बघा. आणि या बऱ्याचशा अशा खोल्या. छान आहे. मुख्य माहिती सो अंबिका केव्ज जे आपण म्हणतो ती आहे मान मुकुड बौद्ध लेणी. आणि याचा इतिहास सर्व इथे लिहिलेला आहे. मी फोटो टाकेन.